वाहतूक नियमांचे उल्लंघन केल्याने झालेल्या दंड रकमेबाबत तडजोड करण्यासाठी येरवडा येथील वाहतूक शाखेच्या पोलीस उपायुक्त कार्यालयात पुन्हा एकदा मदत कक्ष सुरू करण्यात आला आहे। या कक्षाच्या मदतीने संबंधित वाहन चालकांना तडजोडीअंती दंडात जवळपास 50% सवलत मिळणार आहे। या सवलतीचा फायदा घेण्याचे आवाहन पुणे शहर वाहतूक पोलिसांकडून करण्यात आले आहे। कधीपासून कधीपर्यंत आणि कोणाला किती दंडात मिळणार आहे सवलत, कोण असतील सवलतीस पात्र आणि यावेळी दंड भरण्यात नवीन काय देण्यात आले आहेत सुविधा, यावर सविस्तर माहिती देत आहेत वारजे वाहतूक विभागाचे सहाय्यक पोलीस निरीक्षक दीपक कादवाने। या व्हिडिओचे सहप्रायोजक आहेत साई समर्थ डेव्हलपर्स, खात्रीशीर बांधकाम, विश्वसनीय व्यवहार। नानेकर अँड सन्स देशाच्या क्षितिजावर विकासाचा सूर्य उगवलाय। जय गणेश डेव्हलपर्स, बांधकाम क्षेत्रातील एक तरुण नाव। अंजनी लॉन्स मंगल कार्यालय, कोंडवे धावडे, पुणे। पार्किंग, जेवणाचा स्वतंत्र हॉल आणि वधूवरांच्या सुसज्ज खोल्यांसह बजेटमध्ये असलेले एकमेव खात्रीशीर मंगल कार्यालय। आपल्या माननीय कोर्टाच्या आणि माननीय पोलीस आयुक्त पुणे शहर यांच्या संकल्पनेतून न्याय आपल्या दारी या मोहिमेतून आपण महालोक अदालतीचं दिनांक 3 मार्चला आपल्या माननीय पोलीस उपायुक्त कार्यालय येरवडा येथे महालोक अदालतीचं आयोजन केलेलं आहे। आणि त्या अंतर्गत ज्या वाहनांच्यावर वाहतूक विभागाकडून चलन झालेले आहेत किंवा दंडाचे चलन हे केलेले आहेत आणि ते अनपेड आहेत, अशा नागरिकांना त्यांच्या वाहनावरील जे झालेले चलन आहेत त्याच्यात तडजोड करून व सूट देऊन सदरची चलनं भरून घेण्याचे सध्या प्रक्रिया चालू आहे। सदरची प्रक्रियेसाठी जिल्हा हेल्प डेस्क ची स्थापना करण्यात आलेली असून दिनांक 8 फेब्रुवारीपासून त्याचं कामकाज चालू आहे। तरी सर्व नागरिकांना एक कळवण्यात येते की ज्या वाहनांच्यावर चलन झालेली आहेत अशा वाहन चालकांनी वाहन मालकांनी आपले जे चलन आहेत ते भरण्याची एक संधी आहे आणि तडजोडीतून सूट मिळणार आहे। त्यामुळे जास्तीत जास्त लोकांनी त्याचा फायदा घ्यावा। किती सूट मिळणार आहे, कितीपर्यंत म्हणजे सवलत आहे देण्यात येते? त्या चलना आता गेल्या वेळेस 50% सूट देण्यात आलेली होती, यावेळी सुद्धा 50% सूट देण्याचे म्हणजे प्रावधान आहे। त्याप्रमाणे जर चलनाची रक्कम बघून सूट दिली जात आहे। हे दंड भरायला जाण्यासाठी कोणत्या कागदपत्रांची आवश्यकता असणार आहे, कोणती कागदपत्रांची पूर्तता त्या ठिकाणी करावी लागेल? आता चलन ज्या वाहनांच्यावर झालेली आहे, कोणाला वेळ नसतो किंवा काय कामात व्यस्त असतात, परंतु यावेळी ज्यांच्या नावावर गाडी आहे असे मालक जे आहेत त्यांनी जरी त्या ठिकाणी नाही गेले तरी त्यांच्या घरातील कोणीही व्यक्ती किंवा जवळचा व्यक्ती जाऊन त्या वाहनाची कागदपत्राची झेरॉक्स किंवा RC बुक आणि ज्याच्या नावावर गाडी आहे त्याच्या आधार कार्डची एक झेरॉक्स घेऊन सदरची चलन भरू शकतो। आता याच्या तिथली वेळ काय असणार आहे, किती ते किती तिथं भरायची आणि तारखांची लिमिटेशन काय एकदा पुन्हा सांगा। सदरची जे हेल्प डेस्कची विंडो आहे ते सकाळी 10 वाजल्यापासून 5 वाजेपर्यंत चालू आहे आणि 3 तारखेपर्यंत हे चालणार आहे, 3 मार्चपर्यंत।